अशी एक लग्नगाठ भाग 45. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की श्रेयस आणि तृप्ती बागेत बसली असतात. दोघांनाही एकमेकांच्या सहवासात आयुष्य काढायचे असतं, पण तृप्तीच्या आजारपणामुळे त्यांचा विरह पक्का झालेला त्यांना दिसतो. तर आता पुढे तृप्ती आणि श्रेयसने एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत असतात. दोघांनाही एकमेकांची साथ त्यांना हवी असते. अगदी काकुळतीला येऊन श्रेयस देवाला वरती पाहून विनंती करतो, हे परमेश्वरा, प्लीज माझ्या तृप्तीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नको. नाहीतर मलाही घेऊन चल. मी नाही राहणार तृप्ती तुझ्याशिवाय, सांगून ठेवतो. मीही तुझ्यासोबतच येईन. लग्नाच्या वेळेस तुझी आणि माझी रेशीमगाठ पक्की झाली आहे. आता ती कधीच सुटणार नाही. देवानं तुला बोलावलं तर माझ्यापासून रेशीमगाठी सोडून तू नाही जाऊ शकत. त्यासाठी मी पण सोबतच येईन. कितीतरी वेळ ते तसेच एकमेकांच्या मिठीत असतात. अचानक ढग जमा व्हायला लागले. थंडगार वारा अंगाला झोंबायला लागला. त्या थंड वाऱ्याने आणि श्रेयसच्या प्रेमळ मिठीने तृप्तीला झोप लागली. श्रेयसला तिची मिठी आणि तिला लागलेली गाढ झोप मोडवत नव्हती. तो तसाच बसून राहिला. तिचे केस कुरवाळू लागला. तेवढ्यात अचानक काळे कुट्ट ढग दाटून आलेत आणि आता थोड्याच वेळात पाऊस पडेल असे चिन्ह दिसू लागले. तेवढ्यात सीमा त्यांना बोलवायला आली. श्रेयस, पाऊस सुटेल आता असं वाटत आहे. ताईला घरात घेऊन जाऊ. श्रेयस तृप्तीला म्हणाला, चल तृप्ती घरात. तृप्ती म्हणाली, प्लीज श्रेयस, तुम्हाला माहीत आहे ना मला पाऊस किती आवडतो ते. प्लीज मला तुमच्यासोबत पावसात भिजायचं आहे. कदाचित तुमच्या सोबतीचा आणि माझ्या आयुष्याचा हा शेवटचा पाऊस आहे. श्रेयस, असंही मला मरायचं आहे ना, मग मला जगू द्या तेवढे क्षण आनंदाने तुमच्या सोबतीने. पाऊस धो धो पडू लागला आणि तृप्ती अक्षरशः पावसात भिजू लागली आणि नाचू लागली. श्रेयस तिच्या आनंदाने भरलेला चेहरा न्याहाळू लागला. तृप्ती श्रेयसजवळ येत म्हणाली, श्रेयस, तुला आठवतं आपल्या आयुष्यातली अशीच एक रात्र पावसाळी? श्रेयस म्हणाला, हो, सांग, कशी होती ती रात्र पावसाळी? सांगू? होती ती एक सुंदर वेळ, गोड आठवणींचा बसला मेळ. होती ती एक रात्र पावसाळी, अचानक आला पाऊस अवकाळी. ढग गरजले, मेघ बरसला, विजांचा कडकडाट आसमंती झाला. सोबतीला सख्या सजनाची होती साथ, प्रेमाने घेऊन हाती माझा हात. दिले घेतले वचन होते आठवत, त्यात धुंद बेधुंद करणारी रात. बाहेर पाऊस, दोघेच अंधारात, त्यात विजांचा लख्ख पडला प्रकाश. म्हणजे गोड तुझं हे चंद्रमुख चमकले, लाजरा मुखडा पाहून बेभान मन झाले. लाजून सजनाच्या त्या मिठीत शिरते, गोड स्मरणीय मिठी अजूनही आठवते. अजूनही आठवते ती रात्र पावसाळी, होता अचानक आला पाऊस तो अवकाळी. अजूनही आठवते ती सजनाची गोड मिठी, आठवल्यावर लाज येते हळूच गोड्या गाली. असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरते. श्रेयस म्हणाला, चल तृप्ती घरात चल. पावसाने जास्त भिजून सर्दी होईल तुला, ताप येईल. तृप्ती हसते, एवढा आजार सहन करते आहे फक्त तुमच्या प्रेमाच्या सावलीत राहून. वेदना सहन करण्याचे बळ येतं मला, आणि त्यात सर्दी ताप किस खेदकी मुली. दोघेही घरात जातात. सीमा गरमागरम आल्याचा चहा दोघांनाही देते. थोड्या वेळात सगळे जेवायला बसतात. तृप्तीसाठी सीमाने मुगाची डाळ घालून खिचडी बनवलेली असते. सगळे जेवतात. बाहेर पाऊस अजूनच चालूच असतं. खिडकीच्या तवदानातून तुफान पाऊस पडताना दिसतो. गल्ली पाण्याचा जबरदस्त लोंढा वाहत असतो. ढगांचा कडकडाट चालूच असतो. मध्येच वीज चमकून साऱ्या आसमंतात उजेड फैलावतो. एकदा तर अगदी जोरात कडाकड आवाज करत वीज कुठेतरी पडते. श्रेयस म्हणाला, कुठेतरी वीज पडली बहुतेक. केवढा मोठा आवाज झाला, कानठळ्या बसणारा. कान झाकून घेत जा तृप्ती, एवढ्या आवाजाने कानात वेदना होतात. तृप्ती हसत म्हणाली, श्रेयस, तुम्हाला माहीत आहे ना माझ्याच आयुष्यावर एवढी मोठी वीज पडली आहे, मात्र आवाज न करणारी, भयंकर वेदना देणारी. म्हणून सराव झाला. मला नाही वाटत भीती कडकडणाऱ्या विजांची. श्रेयस म्हणाला, हा काही वर्षा ऋतूतला पाऊस नाही आहे, अवकाळी पाऊस आहे. होळी परत व्हायला जेमतेम 2-3 दिवस झालेत फक्त. हा अवकाळी पाऊस असाच येत असतो शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान करायला. तृप्ती म्हणाली, हो ना,
जसा ब्रेन ट्यूमर हा आजार अवकाळी पावसासारखाच आला माझ्या आयुष्यात, तसाच म्हणा की. रात्रीचे 12 वाजले होते तरीही तृप्तीला झोप येत नव्हती. तिच्यासोबत श्रेयसचाही डोळा लागत नव्हता. तृप्तीला वाटत होते माझं मरण तर पक्क आहे, पण श्रेयसने सीमाला स्वीकारायला पाहिजे, नाहीतर तुटून पडेल श्रेयस माझ्याशिवाय. तिला श्रेयसची चिंता खात होती आणि श्रेयस तृप्तीच्या वेदना पाहून त्याचं हृदय तुटत होतं. श्रेयसने तेल लावून तृप्तीच्या डोक्याची मालिश करून दिली आणि डोक्यावर हळूवार हात फिरवत थोपटत तिला लहान मुलासारखा झोपवलं. तेव्हा रात्री 1 वाजेनंतर त्याचाही डोळा लागला. श्रेयस तृप्तीच्या रूममध्ये झोपला होता. तृप्ती सांगत होती जेवण झाल्यावर सीमाच्या रूममध्ये जा म्हणून, पण श्रेयस म्हणाला, नाही तृप्ती, मला तुझ्याच जवळ राहू दे ना. तेवढ्यात सीमा म्हणते, हो गं ताई, खरं तर सांगताय ते, जा तुम्ही दोघेही, मी आईच्या रूममध्ये झोपेन. असंही होळीत आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईत आईसुद्धा खूप दमले आहेत. त्यांना कदाचित माझी मदत लागू शकते, म्हणून मी आईजवळ थांबते, आईच्या रूममध्येच झोपते. इकडे सीमाचाही डोळा लागत नव्हता. तिने नीताताईंचे पायाची मालिश करून दिली, डोक्याची मालिश करून दिली, हातपाय दाबून दिले आणि झोपवलं. नीताताई तिला नाही म्हणत होती, पण तिने बळजबरीने सेवा करून दिली. नीताताई म्हणाली, खूप हट्टी आहेस तू, नाही ऐकून घेत. मला काय झालं, दिवसभर तुला काम करावे लागतात, जा झोप घे आता तू पण. सीमाच्या सेवेने नीताताईला झोप लागली, पण रात्र पलटली, पण सीमाला झोप येत नव्हती. होळीच्या दिवशी त्या व्यक्तीला पाहून ती घाबरली होती. ती विचार करू लागली, आता त्या व्यक्तीला माहीत झाले मी कुठे आहे ते. ती मला शोधत येईल, काय करू मी आता. ती पुन्हा पुन्हा त्या कैदखान्यातून परत येत असे आणि ती व्यक्ती तिला कुठून तरी शोधून तिला पकडून न्यायाची आणि पळून जाण्याची शिक्षा तिला मिळायची. 1-2दा ती अशीच पळून गेली होती, पण त्या व्यक्तीने परत तिला असेच शोधून काढून घरी घेऊन जायचा आणि बांधून ठेवायचा, मारायचा. ती एकदा अनाथ आश्रमात सुद्धा गेली, तिथे राहिली, पण अगदी गोड बोलून तिला त्याने तिथून सुद्धा घेऊन आला होता. पण यावेळेस ती श्रेयसच्या घरी अगदी सुरक्षित ठिकाणी आली होती, पण त्याने होळीच्या दिवशी तिला शोधून काढले, म्हणून तिला आता भीती वाटत होती. काय करावे, कुठे जावे काहीच कळत नव्हतं. श्रेयसला सगळं सांगितलं तर श्रेयसने मदत केली असती, पण त्यांना स्वतःच्या पत्नीचं आजारपणाचं दुःख असताना आपलं टेन्शन अजून कसं द्यायचं ह्या विचारात ती पूर्ण गुंतून गेली होती. तिला एकदा तृप्तीने आणि आता श्रेयसने वाचवलं होतं, म्हणून त्यांना ती अगदी देवासारखे समजायची, त्यांची सगळ्यांची खूप सेवा करायची. त्या रात्री तिला झोप तर नव्हतीच, डोळे फाळून ती वरती पाहतच होती. तेवढ्यात तिला कसला तरी आवाज आला, बहुतेक खिडकी वाजण्याचा. तिने खिडकीकडे पाहिले, तिला खिडकीच्या काचेवर एक व्यक्तीची पडछाया पडलेली दिसली. ती प्रचंड घाबरली, ती जोरात आरोळ्या मारू लागली. श्रेयसचा नुकताच डोळा लागला होता. दोघांनाही तिच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. तिच्या रूममध्ये झोपलेली नीताताई उठली. काय गं सीमा, काय झाले, का आरोळ्या मारते आहेस. तिने घाबरत घाबरत नीताताईंना खिडकीकडे बोट दाखवलं, पण तिथे कोणीच नव्हतं. नीताताई म्हणाली, अगं कुठे काय आहे, कोणीच नाही. झोपेत तुला स्वप्न पडलं असेल म्हणून घाबरली असेल. ती म्हणाली, नाही, मला झोप आली नाही अजून, मी जागीच होते. तेवढ्यात श्रेयस आला. काय झालं सीमा. श्रेयसच्या मागे तृप्तीही आली. सगळे तिला विचारू लागले काय झालं म्हणून. ती अजूनही घाबरून खिडकीकडे पाहत होती. ती सांगू लागली, तो आला, तो आला, तो परत आला. अगं कोण परत आला. तिच्याने धड बोलले जात नव्हते. ती खूप घाबरली होती. श्रेयस म्हणाला, आपण तिला सकाळी विचारू, आता ती खूप घाबरली आहे, तिला अगोदर आरामाची गरज आहे. असं म्हणून तिला सांगितले, तू आता शांत झोप, आपण सकाळी बोलू. तिने मान हलवली आणि झोपली. तिला सांगितलं, तू खिडकीकडे पाहूच नको. अगं बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे, एवढ्या पावसात कोण कशाला येईल, झोप, उद्या उद्या बघू आपण. असे सांगितल्यावर सीमा झोपली. असं काय आहे सीमाचा भूतकाळ जे आजपर्यंत कुणालाही माहीत नव्हतं, तर ते पाहूया आता पुढच्या भागात.